एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. चला तर आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल आणि सर्वांच्या आवडीची खमंग खुसखुशीत मेथीची वडी. तर त्यासाठी इथे एक जोडी मेथीची आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे. तर अशी कोवळी कोवळीच पाने आपल्याला इथे घ्यायचे. नंतर आपल्याला ही भाजी एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला 2 चमचे मीठ घालायचे आणि भरपूर पाणी घालायचे आणि ही अर्धा तास असंच ठेवायचे. मिठामुळे भाजीचा कडवटपणा निघून जायला थोडीशी मदत होते, म्हणून आपल्याला ही अशी अर्धा तास पाण्यात ठेवायची आहे. नंतर अर्धा तासाने आपल्याला ही घट्ट पिळून घ्यायची, एकदम घट्ट पिळायची आणि ही आता आपल्याला एकदम कोरडी करून घ्यायची आहे आणि मग चिरून घ्यायची आहे. तर एकदम बारीक बारीक चिरायची आहे. तर आता इथे आपली सगळी भाजी चिरून झाली आहे. तर आता मसाला करूया. तर इथे लसूण, हिरवी मिरची, आलं आणि जिरे घ्यायचे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. तर आता चिरलेल्या भाजीमध्ये मसाला काढायचा आहे आणि चवीपुरतं मीठ, हळद, हिंग, धना पावडर, लाल तिखट आणि 1 चमचा आमचूर पावडर घालायची आणि 1 चमचा ओवा हातावर असा चुरडून घालायचा आहे. ओव्यामुळे चव छान येते. आणि मूठभर तीळ घालायचे आणि इथे 1 चमचा साखर घालायची आहे आणि मूठभर कोथिंबीर घालायची आणि छान मिक्स करायचे. तर साखर नक्की घाला, त्यामुळे कडू लागत नाही मेथी. नंतर आपल्याला एक कप बेसन घालायचे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून याचा घट्ट गोळा तयार करायचा आहे. तर अशा पद्धतीने आता गोळा तयार झालाय. तर इथे आता आपण इडली पात्राला तेल लावून घ्यायचे आणि इडलीच्या आकारात इथे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तर तुम्ही ह्या वड्या स्टीम केल्या तरी चालेल चाळणीत ठेवून. तर इथे आपण आता इडली पात्रात करतोय. नंतर इडलीच्या भांड्यात पाणी घालायचे आणि 1 लिंबाची फोड घालायची आणि पाणी चांगलं गरम झालं की आपल्याला इडली पात्र कुकरच्या भांड्यात ठेवून झाकण लावायचे आणि 20 मिनिटांसाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचे. तर 20 मिनिटांनी चेक करायचे. जर हाताला चिटकलं नाही तर समजायचं की आपल्या वड्यांसाठी तयार झाले. नंतर थंड झालं की आपल्याला हे काढून घ्यायचे आणि पाहिजे तशा आकारात हे कापून घ्यायचे. तर मेथी थोडी चिवट असते, म्हणून वड्या कापायला थोडंसं असं चिकटपणा जाणवतो. नंतर कढईमध्ये आपल्याला तेल घालायचे आणि ह्या वड्या तळून घ्यायच्या. तर अगदी कोथिंबीरच्या वड्यांसारख्याच ह्या वड्या लागतात. तर वड्या आता सोनेरी रंग येऊस्तोपर्यंत तळून घ्यायच्यात. तर बघा रंग पण किती छान आलाय. तर आता ह्या वड्या आपल्याला काढून घ्यायच्यात. नंतर एका ताटामध्ये काढायच्यात. तर एकदा ह्या पद्धतीने मेथी वडी नक्की करून बघा. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला सगळ्यात आधी कळेल. थँक्यू.